एकटी संस्था, कचरा वेचक महिला आणि कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं कोल्हापुरातील राजारामपुरीमध्ये उत्सव पुनर्चक्रीकरण भिंत हा उपक्रम राबवण्यात आला। घरातील जुने कपडे, प्लास्टिक रस्त्यावर न टाकता नागरिकांनी या ठिकाणी आणून दिलं तर त्याचा पुनर्वापर करण्याचा हा उपक्रम आहे। या उपक्रमाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला। वाहनांवरून जाताना काही नागरिक रस्त्याच्या कडेला कचरा फेकून देतात, त्यामुळे त्या परिसरात कचऱ्याचे ढीग तयार होऊन आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो। पर्यावरणाच्या दृष्टीने ही बाब गंभीर बनत चालली आहे। कचरा सुद्धा एक प्रकारची संपत्ती असून त्याचा पुनर्वापर केला तर दैनंदिन गरजेच्या वस्तू त्यापासून तयार होऊ शकतात। या उद्देशाने एकटी संस्था, कोल्हापूर महापालिका तसंच कचरा वेचक महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीनं आज राजारामपुरीत पुनर्चक्रीकरण भिंत हा उपक्रम राबवण्यात आला। या कार्यक्रमाला महापालिका सहाय्यक आयुक्त डॉक्टर विजय पाटील, हॉटेल महासंघाचे उज्ज्वल नागेशकर यांची प्रमुख उपस्थिती होती। प्लास्टिक बंदी संदर्भातील माहिती डॉक्टर विजय पाटील यांनी देऊन नागरिकांनी आपल्या घरातील जुने कपडे प्लास्टिक पुनर्चक्रीकरण भिंतीजवळ आणून दिले तर निराधारांना कपडे देता येईल। त्यांनी नाही घेतले तर त्या कपड्यापासून पिशव्या तयार केल्या जातील असं त्यांनी सांगितलं। हॉटेलमध्ये तयार होणारा प्लास्टिक आणि त्याला पर्याय असणाऱ्या कापडी पिशव्या याबाबत उज्ज्वल नागेशकर यांनी मार्गदर्शन केलं। यावेळी संजय पाटील, भारती कोळी, सारिका भोर, राजश्री नाईक, दीपाली माने, जैनुद्दीन पन्हाळकर, सागर कोगले, शुभम कांबळे यांच्यासह महिला उपस्थित होत्या।